हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल जे नाव आहे स्नेहा की अनालिसिस अँड रिव्ह्यू. मी आहे स्नेहा जाधव. तर बिग बॉस मराठीच्या कालचे एपिसोड पाहिल्यानंतर बऱ्याचशी लोकांनी मला असं म्हटलं की कालचा एपिसोड थोडासा बोरिंग होता. पण मी आहे ना की ते बोरिंग एपिसोडमधून सुद्धा मी आणलेले हे थोडेसे इंटरेस्टिंग पॉईंट्स, तर त्याच्यावर आपण बोलूया हे व्हिडिओमध्ये. तर कालचा एपिसोड सुरू झालेलं होतं की आपलं बी ग्रुप ची मंडळी बसून होती. जसं की ए ग्रुप म्हणजे निकी, अरबाज, वैभव, जान्हवी आणि छोटा. त्याच्यामध्ये आता एरिनासुद्धा जॉईन झालेली आहे. तर हे झाला ए ग्रुप आणि बाकी सदस्य पुरे चे एक बी ग्रुप झालेले आहे घरामध्ये. तर ते आर्यासोबत बोलत होते की आर्या, तुला समजलं असं नाही की तुझं ह्याच्यामधून 10,000 रुपये नाही बी बी करन्सी, जे आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहिलं होतं की आर्याला आणि जान्हवीकडे 30,000 होते आणि त्याच्यामध्ये 10,000 रुपये जे आहे आर्याचे चोरी झालेले होते. आर्या म्हणते की मला माहितीच नाही ते त्यांनी कधी माझ्यापासून 10,000 चोरी केलेले. तर पाडेदादा म्हणतात की तू हिशोब करून दिले नाहीस का, तू हिशोब परत केलाच नाही का की 10,000 कमी आहे. तर आर्या म्हणते नाही, मी नाही केली. तर पाडीदादा, अभिजित, अंकिता हे सगळे म्हणत असतात की तुझं हे एक कारणामुळे त्यांना एम्बॅरस फील करावं पडलं, कारण की ते हसत होता. ऑपोजिशन जेवाले होते ते निक्की, अरबाज, वैभव, ते हसत होते आणि आम्हाला खूप एम्बॅरस फील झाला. तर आर्यामध्ये मी सुद्धा एम्बॅरस झाले. मी अजून जास्त एम्बॅरस झाले की मी असंच ठूर फिरत होते दिवसभर, असं आर्या म्हणते. तर अंकिता तिथं म्हणते की अगर तू एम्बॅरस फील झालेले आहे तर तू का इशारा करतेस वैभवला आणि तू का हसत आहे, असं अंकिता तिथं विचारते. तर आर्या म्हणते की मी हसत नव्हते. तर अंकिता म्हणते नाही, तू हसत होती आणि वैभवसुद्धा मला म्हटलं की ती माझ्याकडे बघून का हसत असते, मला नाही माहीत, असं वैभव म्हटलेलं आहे असं म्हणली. तर आर्या तिथं म्हणते की तो सुद्धा हसतो. अरे बापरे! माझी इतकं माहिती पडलं की हे एकूण एकाला बघून हसत असतात. हे कधी कॅमेराला कॅप्चरच नाही झालं, यानी की आपल्याला एपिसोडमध्ये बघायलाच नाही मिळालं की हे एकूण एकाला बघून हसत असतात. हे कधी बिग बॉसने दाखवलेलंच नाही आणि तिथंच माहीत झालं की आर्या आणि वैभव एकूण एकाला बघत हसत असतात घरात सुद्धा. तर तेवढं तिथं वैभव येतं. तर वैभवला ते बोलतात आणि विचारतात की ही तुला बघून हसते का तू हिला बघून हसता, असं अंकिता विचारते. तर वैभव म्हणतात नाही, मी हसत नाही, ती मला बघून हसते. तर मी पण सुद्धा तिला स्माईल देतो, एखादी वेळेला मी सुद्धा तिला स्माईल देतो. मी ॲक्च्युली वैभवचं मला एक आन्सरच खूपच विचित्र वाटलं ते होतं की जेव्हा अंकिता विचारते तू हिला बघून हसता का ही तुला बघून हसते. तर वैभव म्हणतं की ॲक्च्युली ती मला बघून हसते आणि मी ती का मला बघून हसते हे सोचमध्ये मी सुद्धा हसतो. अरे, हे कसं झालं की आपण कोणी आपल्याला बघून हसता आणि आपण आपण रेसिप्रोकेट करतो, नाहीतर आपण त्यांना विचारतो की बाबा तू मला बघून का हसते. नो, देर आर टू वेज. एक हे असतं और ते असतं. बट वैभव हे सोच के अंदर रहे कि वो हंस रहा है, ये हे मला थोडंसं विचित्रच वाटलं वैभवचा जवाब. तर तिथं आर्याला राग येतं आणि आर्या अंकिताला म्हणते की तू माझ्याशी बोलू नको, असं ती करून निघून जाते. तर तिथं वैभव नेक्स्ट जातो आपलं नवी दोस्ती, सॉरी, प्रेम जे झालेलं आहे ते जातो एरिनाकडे आणि एरिनासोबत तो बसता आणि आपलं जे छोटा आहे त्यांच्या ग्रुपचं जे छोटा घनश्याम, ते वहिनी 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 असं एरिनाला म्हणणं सुरू करतात, ज्याच्यावर एरिनासुद्धा ब्लश करते आणि वैभवसुद्धा ब्लश करता आणि एरिनाला तो क्यूटसुद्धा म्हणतो. पण वैभव क्यूटसुद्धा म्हटलेलं आहे एरिनाला. तर मला इथं एक गोष्ट बारण बोलायचं आहे की त्याच्यानंतर आर्या जे आहे ते खूप रडायला लागते आणि तिथं योगिता जाते आणि अभिजित जातो आणि तिला समजवायला जातात. तेव्हा आर्या म्हणते की मला हे गोष्ट असं बाहेर पडायचं नव्हतं. हे जे विषय जे झालेला आहे बाहेर ग्रुपमध्ये वैभवला बोलवून की हसायच्या बारेत, हे मला हे प्रकारमध्ये बाहेर पडायचं असं नव्हतं. तर योगिता म्हणते
हे चालत होतं तुमच्या बऱ्याच दिवसानं आणि अंकिता इथं फक्त नुसतं हसलेल्या गोष्टीवरती बोलली आणि तू बऱ्याचशी गोष्ट असं मला सांगितलेली आहेस, पण आम्ही ते कॅमेरावर बोललेलं नाही. तर तिथं योगिता म्हटल्यानंतरही हे समजमध्ये आलं की बऱ्याचशी गोष्टी असं झालेलं आहे घरात आणि हे गोष्ट जे आहे ते अंकिताला आणि योगिताला हे गोष्ट माहिती आहे, पण ऑडियन्स यानी की आपल्याला या गोष्टी माहिती नाही. अरे मी इथं बिग बॉसला विचारणार आहे, बिग बॉस थोडीशी फुटेज आम्हाला पण दाखवा. ॲटलिस्ट तुम्हाला टाईम मिळत नाही तर एक्सपॅन्ड करा. 1 घंटा पुरत नाही, ॲटलिस्ट 1.5 आवर तरी एक्सटेंड करा आणि आम्हाला दाखवा की कारण कालच्या एपिसोडमध्ये डायरेक्ट हे गोष्टी आले की वैभव आर्याला बघून हसतं आणि आर्या वैभवला बघून हसते. ह्यांच्यामध्ये एक अट्रॅक्शन होतं. असं जे गोष्टी आहेत ते कालच्या एपिसोडमध्येच बाहेर पडलेल्या आणि योगिता इथं येऊन म्हणते की बऱ्याचशी गोष्टी आहेत तू सांगितलेली आहेस जे कॅमेरामध्ये सुद्धा रेकॉर्ड झालेले आहे ते आम्हाला सुद्धा माहिती आहे असं ती म्हणते. आणि आर्या हो माहिती आहे मी सांगितलेले आहे असं म्हणते. तर मी बिग बॉसला एवढंच म्हणते की बिग बॉस तुम्हाला अगर हे दाखवायचं होतं कालचे एपिसोड तर प्लीज आम्हाला थोडासा प्रेमाचे एपिसोड पण दाखवा की आम्हाला खूपच कठीण गेलेलं होतं की अरे हे कुठून सुरू झालं आणि कुठे येऊन एंड होतं. मला डायरेक्ट ब्रेकअप पासून बिग बॉस दाखवायला लागले. अरे थोडासा प्रेमसुद्धा दाखवा त्यांचं तर आम्हाला माहिती पडेल की कुठून हे प्रेम सुरू झालं, कुणाकडून हे प्रेम सुरू झालं आणि डायरेक्ट ब्रेकअप. बिग बॉस दिस इज नॉट एट ऑल फेअर मी तर असं म्हणते. त्याच्यानंतर तिथं वैभव येतं आर्यासोबत बोलायला. तर वैभव विचारतं आर्याला की काय प्रकार आहे, तू का रडतेस एवढं असं ती विचारतात. आर्या म्हणते की मला तू अट्रॅक्टिव्ह वाटतो आणि तू पहिला फर्स्ट वीकमध्ये तू मला तो सिग्नल्स तो दिलेला आहे. तर वैभव म्हणणं मी असलं कुठलेही तुला हिंट्स या सिग्नल्स मी दिलेला नाही. तर आर्या म्हणते पण मला अट्रॅक्शन झालं. तर तू मला बघून हसतो आणि मी तुला बघून हसते हे गोष्ट झालेलं आहे. तर वैभव म्हणतात तिथं की तू मला 10 बार बघून हसते तर माणुसकीच्या नात्यानं मी सुद्धा एखादी वेळेला मी हसलो, माणुसकीच्या नात्यावर मी हसलो असं तो म्हणतात. तर फर्स्ट वीकची गोष्ट जे आर्या म्हटलेली आहे की तू मला सिग्नल्स दिलो, तू मला हिंट दिलोस आणि तू मला अट्रॅक्ट वाटतोस असं हे गोष्ट. तर हसायच्या गोष्टीवर जे वैभवने जे एक्सप्लेनेशन दिलं की माणुसकीच्या नात्याने मी सुद्धा एखादी वेळेला तुला बघून मी हसलो. तर वैभव अगर तुम्हाला इतकी माणुसकी जपायची होती तर तुम्हाला आर्यासोबत तुमची आर्यासोबत जमत नव्हती, पटत नव्हते, तुमचं भांडणं झालं होतं. तर अगर तुम्हाला एवढी माणुसकी जपायची होती तर तुम्ही आर्याला म्हणायचं होतं की बाबा तू मला बघून हसती आहेस त्याच्यानं मला अनकम्फर्टेबल फील होतं आणि मला ते करायचं नाही तर तू मला बघून हसू नको. या फिर तुम्ही हे विचारायचं होतं आर्याला की तू का मला बघून हसते आहेस जेव्हा की आपल्यामध्ये बोलणंच नाही आणि आपल्यामध्ये भांडणं झालं आहे. तर तुम्ही हे माणुसकी जपायचं होतं. अंटिल देन तुम्ही तिला बघून ती हसायला लागली तर तुम्ही हसायला लागले, ती बोलली तर तुम्ही सुद्धा बोलले आणि तिच्याकडून जे अपेक्षा जेव्हा ती बोलायला लागली तर तुम्ही म्हणता की माणुसकीची नाती मी जपलो. तर हे चुकीचं आहे. आणि इथं मी दुसरं आणि एक सुद्धा मी बोलणार आहे की वैभव जे आहे हे जे पुरा प्रकार जे झालेलं आहे त्याच्यामध्ये वैभवला हे सगळे जे गोष्टी आहे आर्याची हे त्याला माहिती आहे असं मला वाटतं. कारण आपल्याला दाखवलेले नाही पण जे प्रकार आर्या ठामपणे जे पॉईंट्स ठेवत होते आणि योगिता आणि अंकिताला सुद्धा हे गोष्टी माहिती आहे. तर असं वाटतं की वैभव जेव्हापर्यंत आर्या भाव देत होती तो घ्यायला लागला, यु नो वो दे रहा तो मैं ले रहा हूँ असं ते झालेलं आहे. अँड जेव्हा एरिना डायरेक्ट परदेशी भाव द्यायला लागली तर तो स्वदेशीला सोडला आणि गेला परदेशीकडे असं मला वाटलं वैभवच्या.
सो कमिंग टू एरिनाच्या बारेत बोलायला लागलं तर जे चेंजेस जे आलेले आहे सेकंड वीकमध्ये ते फर्स्ट वीकमध्ये खूपच वेगळी होती. आणि फर्स्ट वीक जसं मी ऑलरेडी इंट्रोडक्शनमध्ये म्हटलेलं होतं की एरिना मला खूप स्ट्रॉंग वाटते मेंटली अँड फिजिकलीसुद्धा. तर ती फर्स्ट वीक कम्प्लिटली सगळ्यांना ती बघितलेली आहे. कुणाची माइंडसेट कसा आहे, कोण कसं वागतो, कुणाचा काय ग्रुप होतं, कुणाचा हालचाल कसा आहे. एरिना कम्प्लिटली स्मूथली ती एक आठवडा ती बघितलेली आहे सगळ्यांना. आणि आता सेकंड वीकनं ती तिचा गेम सुरू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये ती धरली वैभवला की ह्याला मी धरून थोडासा पुढे जाणार आणि त्याच्यानंतर मी सोडणार ह्याला, असं एरिनाचं क्लिअर कट विजन जे आहे मला तर दिसायला लागला. कारण तुम्ही फर्स्ट एपिसोडमध्ये बघितलं तर तिचे थोडेसे जे गुन्हा होते जे मी सांगते की तिला मराठी शिकायचं होतं, तिचे एकादशीचे व्रत हो आणि रितेश सरसाठी तिचे पुरणपोळी बनवायची जी इच्छा होती. आणि घनश्यामला आर्या वीकेंडमध्ये घनश्यामला तो छोटा आहे हाईटमध्ये असं ती दाखवते, तर ती इन्सल्ट फील करते त्याला. तर ती आर्याला हे गोष्टीवर म्हणते ते सुद्धा. तर हे जे क्वालिटीज जे एरिनाचे होते सेकंड वीकमध्ये आपण बघायला लागलं तर ते सेकंड वीकमध्ये थोडीशी भलतच मला दिसायला लागली. जसं की ती आर्यासोबत नॉमिनेशन टास्कमध्ये जसं ती बोलत होती, तिचं वे ऑफ टॉकिंग जे चेंज झालेलं होतं. आणि ट्रेन टास्कमध्ये जे होतं ती सूरज शांत, सूरज शांत असं जी म्हणत होती वैभवला. जेव्हा वैभव सूरजला म्हणत होता तर ते तिला ओके होतं, बट सूरज जेव्हा वैभवला म्हणायचं लागलं तर ती सूरजला शांत करत होती. आणि इथं निखिलसोबत ती भांडती वैभवसाठी. तर हे जे प्रकार आहे आणि बघितलं गेलं तर घरामध्ये ती आता सगळ्यांसोबत ती बसत नाही. ओन्ली चंद गिने लोगों के साथ मतलब ती बैसती आहे, उठती आहे. तर हे एरिनाच्या क्लिअर कटली ती गेम आता प्लॅन केलेली आहे आणि ती वैभवला धरलेली आहे असं मला वाटतं. तर हे सगळं झालं लव्ह ट्रायंगलचं. आता मी बोलणार आहे लव्ह स्क्वेअरचं. येस, तर वैभव, अरबाज आणि आर्या बसून बोलत असतात. तर हे गोष्टीचं त्रास जे झालेलं आहे ते जान्हवीला झालेलं आहे. तिला खूप राग येतो आणि ती घेऊच शकत नाही की वैभव आणि अरबाज आर्यासोबत बोलत आहे. आणि ती वैभवला म्हणते सुद्धा की मी हे खपवून घेणार नाही, तू खूपच गलत करतोस, मी हे खपवून घेणार नाही असं ती म्हणते. तर मला हे विचारायचं जान्हवीला की जान्हवी तुझे प्रॉब्लेम काय, तुला काय प्रॉब्लेम आहे अगर अरबाज आणि वैभव आर्यासोबत बोलले. आणि हे आज नाही एखादी एपिसोडमध्ये सुद्धा बघायला मिळालं जिथं अरबाज जे आहे आर्याशी बोलत आहे तिथं सुद्धा जान्हवीला ह्याचा तिरस्कार होता. तर मला जान्हवीला हे विचारायचं होतं की तुला काय प्रॉब्लेम आहे, क्या तू ह्यांना गुत्ता घेतलेली आहेस की ह्यांच्यासोबतच बोलायचं आणि ह्यांच्यासोबत तर बोलायचं नाही, असं काय तर तू सेटिंग केलेली आहे का. कारण ते कुणासोबतही बोलू शकतात. आणि जे प्रकार ना जान्हवीच्या तिलमिल दिसत आहे जेव्हा ते आर्यासोबत बोलत, हे प्रचंड भयानकच आहे. तर मला असं वाटतं की थोड्याच दिवसात आपल्याला लव्ह स्क्वेअरसुद्धा बाहेर येणार आहे. आणि नवी एक प्रेमाची जी गोष्ट सुरू होत दिसतोय ते आहे घनश्याम आणि निक्कीचं, जे आय थिंक पुढच्या एपिसोडमध्ये ते दिसायला लागणार. कारण जसं नॉमिनेशनचे एखादी टास्कमध्ये बिग बॉसनी जोडी बनवलेली घनश्यामची आणि निक्कीची, तरच तो आसमानमध्ये उडत होता. आता तर एक प्रोमो आलेला ज्याच्यामध्ये निक्की त्याला पप्पीसुद्धा देते आणि मिठीसुद्धा मारते. तर मला असं वाटतं तो आता चालणार आहे, पण वारच चालणार आहे असं मला दिसतोय. तर ते एपिसोड बघितल्यानंतरच मी त्याच्यावर बोलणार आहे. तर बिग बॉसच्या घरात बिग बॉसचं घर राहिलेलं नाही. मला असं वाटतं प्रेमालय झालेलं आहे बिग बॉसचं घर कम्प्लिटली. कारण इथं कुणाशी प्रेम होतं, कोण कुणाला इशारा करतोय, कोण कुणाला बघून हसतं आणि याचा त्रास कुणाला होतोय हे समजायला खूप कठीण जातं. तर बिग बॉस प्लीज तुम्ही जे आहे एदर तुम्ही एपिसोडची टायमिंग तरी वाढवा, नाही तर आम्हाला एपिसोडमध्ये इशारे तरी दाखवा. कारण डायरेक्ट तुम्ही ब्रेकअपपासून दाखवतं हे खूपच अवघड जातं आहे आम्हाला की हे समजायला की
कोण कुणाला इशारा केला आणि कोण कुणाच्या प्रेमात पडला तेही एक आठवड्यामध्ये एवढं डीप प्रेमात कोण पडलेलं आहे हे समजत नाही. तर प्लीज बिग बॉस तुम्ही हे दोन्ही गोष्टीत कन्सिडर करा. एदर तुम्ही टाईम वाढवा नाही तर आम्हाला क्लिपिंग तरी आम्हाला दाखवा असं मी विचारते. तर हे झालेलं आहे प्रेमालयाच्या गोष्टी. तर बिग बॉस त्याच्यानंतर रात्री एक टास्क दिलेला आहे ज्याचं नाव आहे गल्ला टी व्ही. तर बिग बॉसने एक टी व्ही प्रकारचे एक सेटअप केलेलं आहे ज्याच्यामध्ये घराचे लोकांना परफॉर्म करायचं आहे आणि ह्याचं जज राहणार आपले घनश्याम. ते आहेत छोटे बट त्यांना दिलेला गेला सीट खूपच मोठं, त्याच्यावर ते दिसत नव्हते. असं हुडकायला लागतो की कुठं आहे घनश्याम, कुठं आहे जज असं वाटत होतं. तर 2 ग्रुप्समध्ये डिवाईड केलेलं होतं की ए ग्रुप अँड बी ग्रुप. सर आणि एक ग्रुपला लीड करणार आहे अंकिता, तर अनेक ग्रुपला लीड करणार आहे धनंजय. आणि ते दोघेही होस्टसुद्धा करायचे आहेत ते प्रोग्रामला. तर ह्याच्यामध्ये गाणे आहे, नृत्य आहे आणि स्किट्स, रोस्टिंग, न्यूज हे सुद्धा आहे. तर ऑपोजिट झालं त्याच्यामध्ये अरबाज आणि निक्कीची जोडी झालेली होती आणि ऑपोजिटला होते वैभव आणि एरिना. त्याच्यामध्ये वैभव आणि एरिना जिंकलेले होते. तर इथं घनश्यामची खूपच त्रास झाला असेल की तुला निक्कीला देऊ का मी वैभवला देऊ, कारण दोन्ही त्याचे ग्रुपचेच लोक होते. बट तो वैभवला दिला कारण तो कसं बघू शकता निक्कीला अरबाजसोबत, तो बघून त्यांना जिंकल्याला आवडतं देऊ शकत नाही. बट जोक्स पार्ट अगर परफॉर्मन्सच्या हिसाबनं बघितलं तर मलासुद्धा वैभव आणि एरिनाचं परफॉर्मन्स आवडलं, कारण एरिना खूप छान केली. वैभव लास्टमध्ये एंट्री मारतो फक्त तेवढंच, तो अजून काय केलेलं नाही. आणि सिंगिंग झालेला त्याच्यामध्ये अभिजित आणि आर्याचं होतं आणि अभिजित विनर झालेला. आणि त्याच्यानंतर निखिल आणि योगिता त्यांची जोडी बनलेली आणि ते सुद्धा परफॉर्म केलेले आहे. त्यांच्या ऑपोजिटमध्ये आहे वर्षाता आणि जान्हवी, जे करणार आहे नागिन डॅन्स. आणि तिथंच आपला एपिसोड झालेला आहे, संपला. तर नागिन डान्स जो आहे ते आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळणार आणि त्याच्यासोबत सुरतच्या न्यूज आहे आणि धनंजयचे परफॉर्मन्स आणि पाडीदादाची परफॉर्मन्ससुद्धा आहे. तर हे टास्क जे जिंकणार आहे त्यांना मिळणार आहे बेट्स, मतलब जे ग्रुप जिंकतं त्याला मिळणार बेट्स यूज करायचा मौका. तर असं झालेला आहे प्रकार बिग बॉसच्या घरात. तर आपली वर्षा ताईची एक सुद्धा आहे कालच्या एपिसोडमध्ये. ती आहे की जान्हवीने जे 30,000मध्ये ती कमवलेली आहे चिकन, जे ती वैभव आणि अरबाजसोबत शेअर करते, ते ॲक्च्युली काल निक्कीसुद्धा खाल्लेली होती. तर अंकिता ती बघते आणि ती म्हणते निक्कीला की तू खाऊ शकत नाही, कारण हे ओन्ली तिघांमध्ये आहे आणि ते ओन्ली खायचं असतं असं अंकिता म्हणते. तर ती म्हणते मी कोणाला भेट नाही तर मी खाणार, असं तिचं होतं. तर अंकिता इथं सगळ्यांना म्हणते की मी हिला सांगते बट ही ऐकायला रेडी नाही, तर तुम्ही हे बघ. तर इथं वर्षाजीला मिळतं खुशी. वर्षाजी खूप खुश झाले की आता मला एक पॉईंट मिळाला निक्कीबद्दल, ती मी वापरणार घरात जेव्हा मला तिच्यानी भांडायचं असेल. ह्याच्यानं पहिलं एक इन्सिडेंट झालं होतं ज्याच्यामध्ये निक्की जे आहे अंकिताचं कॅप्टनचं वॉशरूम ती यूज करते. तर अंकिता येताच की वर्षाताई सांगतात अंकिता तुमची हे कॅप्टनची वॉशरूम जे आहे ते निक्कीने वापरलेले आहे, तर ह्याच्यावर तुम्ही तिला काय तर सांगा असं ती म्हणते. तर अंकिता म्हणते की यूज नाही करा, अगर तुम्ही यूज केलं तर मला सांगा, कारण ह्याचं पनिशमेंट नको व्हायला, असं ती अंकिता म्हणते. तर इथं जेव्हा किचन एरियामध्ये हे झालं वर्षाताई असं खात राहतं आणि जेव्हा निक्कीची बारी येते ते पलटतात आणि निक्कीला बघतात, असं की त्यांना एक पॉईंट मिळाला. तुम्ही एक ऑब्झर्व केलं का फर्स्ट वीकमध्ये जे आहे निक्की होल वीक ती गल्ला केलेली आहे, ती छालेली होती बिग बॉसमध्ये कम्प्लिटली. आणि तिच्यासोबत वर्षाताईसुद्धा पुरं बिग बॉसमध्ये छावून गेलेले होते. तर हे वीकमध्ये निक्की जे आहे ती थोडंसं काम झालेली आहे आणि वर्षाताईसुद्धा काम झालं आहे. तर ह्याचं मिनिंग काय समजवा की निक्की वर्षाताईला कंटेंट देते या वर्षाताईची कंटेंटच निक्की आहे.
बिकॉज हे गोष्टीवर थोडासा विचार करायचा आहे. कारण जेव्हा निक्की हायपवर असते तर वर्षाताईसुद्धा हायपवर असते आणि वर्षाताई हायपवर असते तर निक्कीसुद्धा असते. तर हे ह्याच्यावर तुमची काय टिप्पणी आहे हे मला तुम्ही कमेंट सेशनमध्ये सांगा. कारण माझ्याकडे ह्याच्याबाबत बऱ्याचशी गोष्टी आहेत ते मला तुम्हाला सगळ्यांना बोलायचं आहे. मी झालं तर मी एक स्पेशल व्हिडिओ करणार की निक्की वर्षाताईला कंटेंट देते या वर्षाताई निक्कीला कंटेंट देते ह्याच्यावर आपण चर्चा करूया. तर मला कमेंट सेशनमध्ये नक्की ह्याच्या बाबत तुम्ही लिहा. आणि तुम्हाला अगर माझे हे व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. अंटिल देन सायनिंग ऑफ फॉर टुडे, स्नेहा.